मंडळी, आता बरेच जण मला विचारतात की माऊली, आमच्या शेतामधल्या झाडांना किंवा फळझाडांना वाळवी लागते, आम्ही काय करावं? पण नेमकं वाळवीचं रहस्य काय हे बऱ्याच जणांना माहिती नाहीये. आता मी तुम्हाला सहज एक चमत्कार दाखवतो. या इकडे बघा. आता हे जे तुम्हाला वारूळ दिसतंय हे सगळं वाळवीचं वारूळ. बरं, हे इथं वाळवी बघा. हे बघा, ही आता काडी कचरा खाणारीच एक प्रकारची वाळवी. ही असे प्रकार असतात वेगळे वेगळे. आता खरं पाहिलं तर इथं आंब्याचं झाड आहे आमचं, बघून घ्या एकदा. आता हे आंब्या झाडामध्ये वाळवी दिसते का तुम्हाला? ते बिलकुल नाही. वरती सगळं हिरवगार झाड आहे. का बरं नाही वाळवी? आणि नेमकी खोडाजवळ म्हणजे त्याचं वारूळ असून सुद्धा वाळवी खोडामध्ये घुसली नाही झाडाच्या. असं का बरं घडलं? त्याचं कारण असं आहे मंडळी, वाळवी ही फक्त वाळलेलाच काडी कचरा खाते. आता इकडे बाजूला बघा, तिथं काडी कचऱ्याचा ढीग आहे, पलीकडे भुसा आहे आमचा. इथं आजूबाजूला काडी कचरा पडलेलाच असतो आम्ही सरासरी. आता हा जो काडी कचरा इथं थोडाफार शिल्लक राहील, बाकी सगळ्या शेतामध्ये फेकून देणार होता. म्हणजे वाळलेला काडी कचरा खायलाच वाळवी येत असते. आता बरेच शेतकरी म्हणतात, मग माऊली झाडांमध्ये कसं काय वाळवी घुसते, कसं काय दिसते आम्हाला? त्याचं कारण सांगतो मंडळी. तुमच्या शेतामध्ये खोडाला कुठेतरी खोड आळी लागलेली असते. ती खोडाळी नेमकं काय करते? असं खोडाच्या खालून कुठून तरी किंवा कुठून तरी वरून ती खोडाच्या आतमध्ये घुसते. आतमध्ये घुसून ती काय करते? आतून खोडाला खायला सुरुवात करते. आणि तिनं आतून खोडाला खाल्लं की नंतर काय होतं की त्या ठिकाणी ते झाड वाळायला सुरुवात होतं. जो भाग वाळलेला आहे तो भाग खायला ही वाळवी येते. वाळलेला भाग खाणारी वाळवी. वाळवी म्हणजे काय? वाळलेला भाग खाणारी वाळवी. तिला त्या जीवाला तसं म्हणतात. आता खोडकिडाचा मुळात विलाज करायला पाहिजे. आपण विलाज कोणाचा करतो? वाळवीचा करतो. ही सगळ्यात मोठी गडबड आहे. वाळवी बिलकुल नाही सांगतो. वाळवी ही शेतकऱ्याची मित्रकीड आहे, ती शत्रुकीड नाहीच आहे. विलाज कोणा करायचा? त्या खोडकिड्याचा. खोडकिड्याच्या विलाजाला काय करायचं? जिथं छिद्र पडले ना खोडकिड्याचं, तो खोडकिडा काय करत असतो? मधामध्ये खोड खात असतो. खाल्ल्यानंतर तो काय करतो? बाहेर येतो. बाहेर विष्ठा टाकत असतो. त्याची विष्ठा पडलेली असते बऱ्याचदा. जिथं विष्ठा पडते त्याची, तिथं काय करायचं? आपलं मेटारायझम जे असतं, आपली मित्रबुरशी आहे मेटारायझम, किंवा आणखीन एक दोन दुसऱ्या मित्रबुरशी आहेत, त्या घ्यायच्या, त्या इंजेक्शनामध्ये भरायच्या आणि आतमध्ये पिचकारी मारायची. त्या छिद्रामध्ये आतमध्ये काय करायचं? पिचकारी मारायची. आणि पिचकारी मारून काय करायचं? अजून कुठं वरून छिद्र असलं तर वरून देखील काय करायचं? ते वरून पिचकारी मारायची मेटारायझमची. एकदा नाही, हे 4-5 दिवस कंटिन्यू करायचं. जिथे जे छिद्र आहे तिथे करायचं असं. मग ती वाळवी ऐवजी ती आळी त्या ठिकाणी आली विष्ठा टाकायला बाहेर, की त्या आळीच्या शरीराला काय होतं? वरतून ती मेटारायझम बुरशी लागते. ती बुरशी लागली की ती बुरशी काय करते? त्या आळीचं शरीर खायला सुरुवात करते. मग ती आळीचं पूर्ण ते शरीर खाऊन घेते. ते शरीर खाल्लं की ती मधातली आळी मरून जाते. आळी मेली की तुमचं झाड वाळणं बंद होतं. झाड वाळणं बंद झालं की मग वाळवी झाड खाणं बंद करते. आणि बऱ्याच ठिकाणी काय होतं ना की खोडकिडा नसतो, पण तरी देखील झाडावरती वाळवी दिसते. कसं काय दिसते? कारण ही जी वाळलेली साल असते झाडाची, आता ही साल खायला देखील वाळवी वर येत असते मंडळी बऱ्याचदा. समजा तुमच्या शेतामध्ये खाली जर काडी कचरा नसला, मग हे जे आहे खोड वाळलेलं, बाहेरची साल जी वाळलेली आहे, ही वाळलेली साल खायला वाळवी वरती येते. मग खाली काडी कचरा नसेल तर इथं भरपूर काडी कचरा असेल. इकडे बघा, जर नजर फिरवा. आता हा सगळा वाळवी खालचा काडी कचरा खाते. म्हणून ही वाळवी त्या हिरव्या झाडामध्ये घुसलेली नाही आतमध्ये. म्हणून आणखीन खोड साहेब आता हे कमीत कमी नाही जरी म्हटलं 80 ते 100 वर्षापूर्वीचं झाड आहे. वर बघा, आता वर फिरवा गुरुजी, एकदा दाखवा सर्वांना. पूर्ण झाड हिरवगार आहे आपलं वरती, बघून घ्या. काही नाही, अतिशय जुनं झाड आहे. 100 वर्षापूर्वी झाड आहे, एकदम मस्त आहे. इकडे शेतामध्ये आपलं तूर लावणं सुरू सध्या, गावरान लाल. चला रामराम मंडळी, हे आहे वाळवीचं रहस्य.